फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही जे गेट टुगेदर केलं होतं त्याचा फ्रंट भाग म्हणजे पहिला भाग, ज्यामध्ये आम्ही सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केली किंवा सगळ्यांनी 10वी नंतर काय काय करतोय ते सांगितलं. त्यानंतर आता ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात जे आम्ही तिथे काय काय मजा मस्ती केली सगळ्यांनी, आम्ही काय गेम्स खेळलो ते सर्व. आणि आजचा हा ब्लॉग मी एंड करणार. हा व्हिडिओ मला माहिती आहे थोडासा मोठा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप साऱ्या मजा मस्ती आम्ही या व्हिडिओमध्ये केलेल्या आहेत, खूप साऱ्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत. प्रत्येकाच्या तुम्हालाही तुमच्या शाळेतल्या नक्कीच आठवणी जाग्या होतील याची गॅरंटी मी देते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्यंकटराव हायस्कूल आजराव यांचा स्नेही मेळावा कार्यक्रम साळोबा हिल्स अॅग्रो टुरिझम यांच्या रिसॉर्टवरती संपन्न होत आहे. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे, सर्व मित्र आणि मैत्रिणी सर्वांचे साळोबा हिल्स अॅग्रो टुरिझम आपले सहर्ष स्वागत करत आहेत. त्याचबरोबर मी संदीप कांबळे हळवली एक छोटासा कराओकेच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करतो. मी सर्वप्रथम सोनू निगम यांच्या आवाजातील हे गीत सादर करतोय. गीताचे बोल आहे, हिरवा निसर्ग हा भोवतीने. साळोबा हिल्स अॅग्रो टुरिझम आपले सहर्ष स्वागत करते आहे.
राहिले जल्लोष होते राणी कालावर आली अनागत भरले वार ही प्रीती बाबा झाली होते राणी कालावर आली अनागत भरले वार ही प्रीती बाबा झाली आता हजीर झालो या मेघपतीर झालो या साठी बनून मजनू माग आलो या आणि उठते बुलंद करतोय की रंगत आलो या झालो हात भरून आलो या लई दुरून आलो या अन करून धाडी भारी करत मारून आलो या अगदी समजा पुरात लई जोरात रंगत आलो या तुझ्या घरात आलो या लई फिरून बांधावरून कधी मारून आलो या अगदीच्या जोरात टिकलो वरत करत आलो या
तुझा बंदा प्रेमाचा दूध गिरा प्रीतीचं थोडे इथं मला मेन्शन करायचंय हे आपले बेळवटीचे हळदीचे कलाकार आहेत. खरं तर आपल्याला म्हणजे माहित नव्हते की एवढे चांगले कलाकार आपल्या भागात पण आहेत. शहरांच्या मध्ये जे काही बार असतील किंवा हॉटेल्स असतात, रेस्टॉरंट्स असतात, तर त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे कलाकार येऊन तिथं आपली कला सादर करत असतात आणि खूप चांगला स्कोप आहे तिथं. आणि पुढे जाऊन हेच असेच कलाकार मातीतून मोठ्या स्टेजवरती येतात आणि आपल्याला एक चांगला सिंगर म्हणून किंवा बॅकग्राऊंड सिंगर म्हणून आपल्याला ते नावाजलेले दिसतात. तर आपण नक्कीच अशा कलाकारांना सपोर्ट करायला पाहिजे, जेणेकरून त्यांची जी काही कला आहे ती ते अजून जोपासतील. कारण या लेवलला त्यांना खूप जास्त मानधन किंवा त्यांचे जे काही फॅमिलीज आहेत ते सर्व्हाइव्ह करणे इतपत त्यांना मिळत नाही. पण तरी पण आपण जर त्यांना सपोर्ट करत राहिलो तर ते ही जी कला आहे ती अजून काय म्हणता येईल की त्याला अजून मोठं करतील आणि कदाचित आपल्याला आपल्याच भागातला एक कलाकार एका चांगल्या पातळीला, एका चांगल्या स्टेजवरती किंवा एखाद्या फिल्ममध्ये बॅकग्राऊंड स्कोरिंग करताना आपल्याला दिसेल आणि आपण अभिमानानं सांगू की हा माझ्या भागातला, माझ्या गावाकडचाच एक कलाकार आहे. तर आपण नक्कीच त्यांना सपोर्ट करू. आणि तुमचा आवाज खूप छान आहे. तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला एक आवाज वाटतो आणि जेव्हा तुम्ही त्या गाण्यामध्ये शिरता त्यावेळेला तुम्ही जे काय ट्रान्झॅक्शन देता ते खूप छान आहे. खूप तुमचा जो का नॉटिकल साऊंड आहे तो खूप वरच्या पातळीचा आहे. आपण काही कलाकार जे आहेत, जे विलन म्हणतो ना, त्यांचा तो खालच्या पातळीचा असतो, एकदम खालच्या पातळीचा. पण यांचाच आवाज पाहिला ना एकदम वरती असं करकरीत आवाज, एकदम तो खूप छान वाटतं ऐकायला. त्याच्यामुळं खरंच तुमचे आभार की तुम्ही
हे आमच्या आपल्या पॅकेजमध्ये नव्हतं खरं तर, पण आपलं जे चाळोबा हिल्स रिसॉर्ट आहे त्याने आपल्यासाठी खास त्यांना आमंत्रित केलं इथं. तुला दाखवतो, नवऱ्याला सांग मी हाय व्हिडिओ पूर्ण बघ म्हणून. हाय शिकले माझी लाडकी हक्काची मैत्रीण. तुला माहित नाही नीले अंबर जब आए प्यार बरसाए हमको तरसाए ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए. नीले अंबर जान जब आए प्यार बरसाए हमको तरसाए. की गर्मी को हाथों की नरमी को मेरा मन कर जाए कोई तो छू जाए. ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर
जब आए प्यार बरसाए हमको तरसाए गाणं म्हणणार तेरे जैसा यार का लवकर गाणं नाही बाळ जरासा ताल चुकाला सतरंगी बरसातों में कब तलवर भीगा जाए प्यार में नहाने को वही जाने दिल मेरा तड़पाए ख्वाब जगा जाए ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए नीले नीले अंबर पर चांद जब आए प्यार बरसाए हमको तरसाए ला 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 छुपा रुस्तम निकला तू तो मालूम ही नहीं मेरे को ए टाया वाजवा टाया टाया सयाराना डान्स पण करा दोघ जण पिंड्या डान्स कर याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार बोल बोल की याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना बंद झालं बघ तेच संगीत खुर्शी करूया ना
एक रोज मैं तड़प कर इस दिल को थाम लूंगा, मेरे हसीन कातिल मैं तेरा नाम लूंगा, तेरा नाम लूंगा, तेरा नाम लूंगा। एक रोज मैं तड़प कर इस दिल को थाम लूंगा, मेरे हसीन कातिल मैं तेरा नाम लूंगा, मैं तेरा नाम लूंगा, मैं तेरा नाम लूंगा। कंटिन्यू कर, मस्त म्हणायला लागला ते, कंटिन्यू कर. मूर्खा झाला का एवढा? तूने मुझे जगाया, सोने न दूंगा तुझको, हंसने न दूंगा तुझको, रोने न दूंगा तुझको। तूने मुझे जगाया, सोने न दूंगा तुझको, हंसने न दूंगा तुझको, रोने न दूंगा तुझको। कोई प्याम दूंगा, कोई प्याम दूंगा, मेरे कातिल मैं तेरा नाम लूंगा, तेरा नाम लूंगा, मैं तेरा नाम लूंगा। कॉपी आला मोबाईल फोन चालू. अरे स्टॉप. स्कूल आदराचे आपण सर्व मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मेघा चव्हाण पाटील झालेला आहे. अनिल पाटलांनी ती मिळणारच आहे. माझी खुर्ची आहे. नीलम आणि प्रेक्षकांना टाळ्या वाजवून दूध संघाचे कर्मचारी आनंद पाटील यांच्याकडून पार्सल कार्यक्रमाचे आयोजक गोकुळचे संचालक मान्यश्री आनंददा पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे जे कोण पाहणार आहे ते पाहते.
विजेता कोण ठरणार आहे त्याच्यावरती बक्षिसाची रक्कम वाढून मंडुतकर यांना विनंती आहे त्यांनी उर्वरित स्पर्धकांच्यासाठी एक रील बनवण्याची तयारी करायची आहे जेणेकरून आमचे स्पर्धक देखील फेमस होतील. 3 नंबरचं बक्षीस माननीय सौ नीलम मनोज मंडुतकर यांच्याकडून. आमचा इयत्ता 10वीचा वर्ग बरोबरीमध्ये सुटत असताना दिसत आहे. मुलींचं प्रतिनिधित्व करत आहेत ज्योत्ना आणि रेश्मा आणि मुलांचं प्रतिनिधित्व करत आहेत अमोल आणि दिग्विजय. चाल खेळत असते वेळेला दिग्विजय शांत डोक्याने त्याला शह देत असताना ज्योत्ना. तुमचं भवितव्य तुमचं विजेतेपण सगळं अनिल पाटलांच्या हातात आहे आणि अनिल पाटलांनी स्वतःचा गेम खेळलेला आहे. त्या गेम मधून रेश्मा बाद झालेली आहे आणि अशा रीतीनं बाकीच्या तालीनं दिग्विजय देसाई ही 3ऱ्या क्रमांकासाठी पात्र ठरले. बक्षीस होतं नीलम मनोज मंडुतकर यांच्याकडून रील्स मध्ये सहभागी होण्याचं बक्षीस होतं. अशोक गुरुकडून काजू टलपारा शीतल केसरकर यांच्याकडून आता 2ऱ्या नंबरचं बक्षीस एक पॉलिसीचा पहिला हप्ता फ्री. आणि पाटील सहभागी नसल्यामुळे त्यांना आपण याच्यामध्ये पकडत नाही आहे. सहभागी स्पर्धकांच्यासाठी ही योजना होती त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि याचा फायदा होणार आहे ज्योत्ना आणि अमोल यांना. जे कोणी 2 नंबरचं बक्षीस घेणार आहेत त्यांच्यासाठी एलआयसीचा पहिला हप्ता फ्री मध्ये मिळणार आहे शीतल केसरकर यांच्याकडून. बरोबरी सगळे हप्ते तुम्हालाच भरायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे नाही तर प्रत्येक वेळेला तुम्ही तिच्या दारात जाऊन संगीत खुर्ची खेळा आणि दुसरा माने झाला पाहिजे. हा 8 तास धराल त्याचे होणार नाही. अमोल इतकं हळू चाललं म्हणजे काय लगेच गाणं थांबणार नाही कारण की प्रथम विजू त्यासाठी गाणं आहे आणि 2-3 मिनिट तरी चालेल. अनिल पाटील स्वतःचे 500 रुपये पुरेपूर वसूल करत असताना अशा रीतीनं ही रेस सुद्धा सशानं जिंकलेली आहे. विजेते आहेत अमोल गुरव. सर्वांनी टाळ्या वाजवून अमोल गुरव यांचं अभिनंदन करायचं. धन्यवाद अमोल. स्वतःच्या जबाबदारीवरती बक्षीस स्वीकारायचं आहे. मंडळाकडे संपर्क साधायचा नाही आहे. खेळात भाग घेतलेला नाहीये त्यांचं काय त्यांनी बक्षीस द्यायचं. बरोबर पहिलं मला उत्तेजनार्थ रेश्माला उत्तेजनार्थ बक्षीस मिळणार आहे. ट्रॅक्टरचा ड्रायव्हर लेट लतीफ आमचे भाई दिनेश भाई यांच्याकडून तुम्हाला रेल्वेचं तिकीट कोल्हापूर पासून पुण्यापर्यंत तुम्ही तुमचा फक्त डिटेल्स पाठवा. एसी रूम नाही रे एसी बोगीचं एसी बुगीचं तिकीट तुम्हाला मिळणार जाईल. टॅक्सी तुमचा खर्च. आम्ही जिथपर्यंत जातोय तिथपर्यंतच आम्ही जबाबदारी घेतलेली आहे. आम्ही कोल्हापूर पासून पुण्यापर्यंत जातोय परत पुण्यापासून कोल्हापूर पर्यंत. काजी नाही आला काय बोलल्या बरं या 3 भावांचा डान्स होऊन जाऊ दे त्यांनी भाग घेतलेला नाही आहे त्यांना काहीतरी पनिशमेंट मिळाली पाहिजे. कितीही वेळ बोलायला लाव बोलण्याची तयारी आहे. डान्स करणं गाणी म्हणणं बाकीच्या गोष्टी तू काहीच सांगू नकोस. मास्तर किती खुर्चीला वर्गात आणि इतर असू दे तो आमचा पेशा आहे त्याचेच पैसे मिळतात आम्हाला.
येते मला लाज केला शृंगार आज घातलंय असाच दिसते मी बालक गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल. मगाशी लास्टला राहिली म्हणून आता पहिला आली. ठीक आहे. ट्रूथ ऑर डेअर. तुला माहिती असेल ना तूच करत तुझं लव्ह मॅरेज झालेलं आहे तर तुझ्या नवऱ्याविषयी अशी एक गोष्ट जी तुला अजिबात आवडत नाही. अगदी बरोबर. पैसे देतो मागेल आम्ही उद्या तुझ्या बायकोला आवडणारी तुझ्यातली अशी एक गोष्ट जी तुला माहिती आहे. नाही अशी गोष्ट जी बायकोला तुझ्यात आवडते पण तुला माहिती आहे की माझ्या बायकोला मी हे केलेलं आवडतं. अरे नाही असं नाही छान असं प्रश्न कोण विचारणार? अशोक प्रश्न विचार. तुला असं वाटलं की म्हणजे मी जे मला जन्म मिळाला तो सार्थकी ठरला असं एखादा क्षण आहे का तुझ्या लाईफ मध्ये? खूप छान वाटलं त्या दिवशी. असं वाटतं की तो दिवस विसरायचा नाही. अविस्मरणीय क्षण. अविस्मरणीय क्षण. आता आठवणामध्ये काय आजोबाचा कोणताही एक सांग. हॅलो 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 वेळेचं बंधन असल्या कारणाने कृपया लवकर खेळ चालू करण्याचे आहे. तुमच्या हँडचे विषयी आमच्याकडे भरपूर आहेत असे. पण कार्यक्रम ऑर्गनाईज केला ज्यावेळी हे तुला समजलं त्यात म्हणजे त्याचं डेअरवाला प्रश्न येतो. सगळेजण एकत्र भेटणार एवढ्या वर्षांनी. तुला वाटत होतं की बाबा यांनी 2 तारीख ठेवलेली कारण आधी नाही 2 तारीख तिच्यासाठी 2 तारीख ठेवली. तिच्यासाठी 2 तारीख ठेवली. 15 दिवसाची आपण ठेवलं होतं ना. तुला खात्री होती की आपण येणारच आहे त्या दिवशी. मस्त खुशीमध्ये बायको. ओके बोला अजून कोण? हा जरा मला पण प्रश्नांना मदत करा तुम्ही. तेव्हा मला खूप आनंद झाला. खाली आता जेवण करून जाईल सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून जाईल येणार सेल्फीसाठी. कंटिन्यू कर. हे कंटिन्यू कर. नेक्स्ट माझ्या पैशात तुझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट घटना सांगा. ओके प्रश्न पहिला झालाय. कुठला झाला? ओके मी तो हॉनेस्टी दाखवेन. माय फर्स्ट क्रश. मी जेव्हा कोल्हापूरला गेलेलो होतो त्यावेळेला ज्या म्हणजे प्रेम किंवा ही गोष्ट कोणाला माहिती नसते तेवढी तर आम्हाला नव्हती. आम्हाला एवढं काही नव्हतं. आम्हाला सांगितलं गेलं होतं की मुलींच्या बरोबर जास्त बोलायचं नाही. पण त्यावेळेला त्यावेळेला होत्या वर्गात एक म्हणजे बऱ्याच होत्या. व्हिडिओ कर. बायको पण बघणार घालवणार तुम्ही. संपदा मी जवळच होतो त्याच्याजवळ. आम्ही राहायला एकत्र होतो. त्याचं पहिल्यापासून होतं की म्हणजे पोलीस फोर्स त्याचे वडील पोलीस फोर्समध्ये होते. त्याचा भाऊ MBBS आहे. जर तू आत्ताच्या फील्डमध्ये आहेस की रेल्वे पोलीसमध्ये आहेस समजा पोलीस डिपार्टमेंटमध्ये जर का नसतास तर आज तू कोणत्या ठिकाणी असतास किंवा तुला काय बनायला आवडलं? हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंट.
आता घरी जेवण बनवतो मग काय चांगलं बनवून दे, तुझं काय? एकदम ज्याच्यामुळे तो अजून त्या नवऱ्याच्या अजून प्रेमात तुला सांगायला तू सांग. मी आयुष्यात कधी जी गोष्ट बोललेली नव्हतो ती इथं मी बोलून दाखवलेली आहे. माझं पहिलं क्रश माझ्या बायकोनं आता जर का व्हिडिओ पाहिला तर मला जवळपास 2 तास तिला लेक्चर द्यावं लागणार आहे, पण मी आयडिया देऊन ठेवलेली आहे तिला. मी तेवढा हॉनेस्ट आहे. तर तुझ्या नवऱ्यानं तुझ्या साठी केलेली अतिशय प्रेमाची गोष्ट ती म्हणजे नवरोबा यू मेड माय डे. माझा दिवस बनवला तुम्ही. लहान असताना पण शिक्षणाला मला पाठवलं आणि ज्यावेळी मिस्टर इकडे होते मी तिकडचा जॉब मुंबईला सोडून आली ना त्यावेळेला ते मुलाला इथं थांबले आणि मी काही कालावधीसाठी गेले. विश्वास दाखवला त्यात एकदम आतल्या गाठीचा प्रश्न जो मला विचारला गेलेला होता. निश्चितपणानं कुठलाही विचार. तुझ्या आयुष्यात तुला सगळ्यात जास्त आवडलेली पोरगी म्हणजे वर्गातली असू दे, शाळेतली असू देत, कॉलेजमधली असू देत किंवा ऑल अराउंड म्हणजे एरियातली असू देत. मग होती जवळजवळ माझ्या अखंड वर्गाला माहिती. आपण नाही मला आम्हाला आलेलं आहे सर. पल्लवी सर देसाई नावाची मुलगी होती आमच्याच भागात. सगळ्यांनाच माहिती आहे. धन्यवाद. बऱ्याच वेळेला इच्छाकडून पण निरोप दिले होते. तेव्हा काय एवढा विषय नाही. हो चालेल. मध्ये अजिबात आवडते मला. राग येतो त्या गोष्टीचा. अनिल पवार भांडण लावण्याचं काम करतात. त्या ना एवढी मेहनत घेतात कारण दवाखान्याचं नाव काढणं म्हणलं की नाही अंगावर करतील खरंच जाणार नाही. मी म्हणते वर्षातून एक तरी इंजेक्शन घ्या म्हणते तर अंगावर काढणार आणि ते कंजूसपणालाही करतात. सासूबाई जे कंजूस आहेत मी तोंडावर बोलते म्हणणं आणि आपल्या सासूला चेंगट म्हटलेलं आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे स्वप्नील पवार यांनी पहिली काढी टाकली. माझं तुला सावरकर सर काय नाही एकच म्हणायचे, अमोल लेट का झाला. अमोलचं उत्तर एकच असायचं की सर लेट झाला. पण नेमका लेट कशासाठी होत होता याचं उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळालेलं नाही आहे. 18 वर्षानंतर याचा उलगडा आज फक्त तुझ्याकडूनच होऊ शकतो. अजून सांगतो मी ऑफिसमध्ये पण लेट जातो. मला माहित नाही त्याचं कारण. अगदी अगदी म्हणजे त्यावेळी तुला जाणून बुजून कुठल्या गोष्टी करत नव्हतास. हे सावरकर सरांच्या पर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद. गोष्टी एकमेकाला विचाराव्या लागतात. तर मला काही आहे किंवा आम्ही त्याच्यासाठी बनलेलोच नाही आहे असं काही नसते बाबा. काय असते आपण आमच्याकडे जर आम्ही कॉलेजला होतो ना म्हणजे 11वी-12वीला ज्यावेळी होतो त्यावेळी तिला माहितीये तिच्या मैत्रिणी 2-3 नावं घेऊ शकते मी, काही अडचण नाही. एक मंगल नावाची होती. कुठल्या गावची ती? चिरसंगी. अगदी 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 बरोबर. पण ती काय आमच्या निलूबाईला पसंत नव्हती. ती आम्हाला पसंत करायची, आम्ही तिला पसंत करायचो, पण तिला ती पसंत नव्हती. त्याच्यामुळे माझा हा प्रश्न जेन्युइन प्रश्न होता की समोरची व्यक्ती जशी आहे तशी
असं थोडीच आहे समोर. चला नेक्स्ट कोण दोघं कोण शिल्लक आहे. कोण आहे मेघाला प्रश्न विचारा आता. नाही गो हे महिला मंडळ कोणीतरी या रे पुढे जरा. तुम्हाला जरा आतल्या गोष्टी माहिती असतात ज्या दुसऱ्यांना सांगत नाही. विचार ना. टीचर्स डेअरचं हेच असतं, त्यावेळेला व्यक्त व्हायचं असतं, त्याच्यानंतर कोणी संधी देत नाही आणि स्वतःहून आपण ते गोष्टी सांगत नाही. हीच मुवमेंट आहे ज्या वेळेला ती गोष्ट बाहेर येऊ शकते. म्हणजे शेवटी आमच्या दोघींच्यावर तुझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण. आनंदाचे असे म्हणजे माझ्या आयुष्यातील 2 क्षण मी मानेन की पहिला म्हणजे माझा मुलगा जन्मला, म्हणजे मुलगाच नाही पण मी आई झाली, तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल. आणि दुसरा एक म्हणजे मी मागाशी म्हटलं त्याप्रमाणे माझे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर मी एवढी हे होते, पण माझा मुलगा 3 वर्षाचा फक्त होता, पण त्यानं मला एक दिवस असं हे केलं की म्हणजे त्याच्यासाठी मी या सगळ्या ह्याच्यातून काहीतरी करावं ही जिद्द मी बाळगली. तो एक म्हणजे माझ्यासाठी पूर्ण एक सपोर्ट सिस्टीम माझी बनला तो. त्यामुळे तो एक माझ्यासाठी दुसरा महत्वाचा आनंदाचा क्षण. आता जिंकलेल्या व्यक्तीने सांगा. आता चला, जिंकलेल्या व्यक्तीने ट्रूथ पण करावं आणि डेअर पण करायचं. दिला एक 10वी नंतर काय कुठं होती तुला शोधायची कुठं आम्ही कुठं काय होतीस आम्ही शोधायचो. 2011ला सुंदरवाडीला गेले मी. पप्पाचा दोन तिचा पप्पा जवळचा 2011ला लग्न झालं तुझं. 10 वर्ष आम्ही तिथे काय होतो. 18 नाही रे 11. मला आज कळलं. आजरा महाविद्यालयाला आम्ही होतो की सायन्सला 2 वर्ष काढली. आम्ही एकतर वर्गात त्यामुळे म्हणजे थँक्यू. कसला रे आपल्या ग्रुपच्या आपल्या वर्गासाठी एकमेकाचा बर्थडे नाही, आपल्या गेट टुगेदर साठी एक हॅपी मुवमेंट म्हणून सगळ्यांनी कापायचंय, सगळ्यांनी हात लावायचा आहे. जेवढे शक्य होतील तेवढ्याने हात लावून हे घ्यायचंय. आणि तू सेल्फी स्वप्नील खरंच खूप 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 आभार. कारण थँक्यू. तुमच्यासारखे मित्र असतील तर तुमच्यासाठी काही एवढं सोपं नाही आहे. भले एक माणूस असू दे किंवा 10 माणसं असू देत, त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला एका ठिकाणी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणं. आणि आपण ज्या ठिकाणी आपण आता आहोत चाळोबा हिल्स ॲग्रो टुरिझम, आम्हा सर्वांना सकाळी आल्यापासून चहा नाश्त्यापासून आता संध्याकाळी चहा देण्यापर्यंत त्यांनी व्यवस्था केली. दादा काका मावशी या सगळ्यांचे खूप खूप आभार. आम्ही आजचा दिवस आमच्या हा एक स्वरूपी लक्षात राहण्यासारखा तुम्ही आमच्यासोबत तुम्ही सेलिब्रेट केलाय, तुम्ही दिवस आमच्यासोबत जगला या त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप 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 आभार. आनंदमय अशा वातावरणामध्ये झालेला आहे. आता
उत्सुकता सगळ्यांनाच आहे. अतिशय सुंदर असं ह्या कार्यक्रमाचं आयोजन आमचे मित्र स्वप्नील पवार, नीलम, शीतल यांनी केल्याबद्दल धन्यवाद. बऱ्याचशा वेळेला तुम्ही सगळ्यांनी करा, आम्ही येतात. तर आपण जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला जे काय नाही, या नियोजनाबद्दल किरण्याची लय आठवण येते. गेल्या वेळेला त्यानं सगळ्यांना एकत्र केलेलं. काही आठवत होत्या जे काय आपण तयार केले, पण मी नाही त्याच्यात. कोण ते ओळखा. हा ते मी नाही त्याच्यात. काम आहे. तू आहेस त्याच्यात. बॅक कॅमेऱ्यांना कशात? जे मी याच्यात मांडलेत. आपला चॉकलेटी बंडल ड्रेस असेल, त्याच्यानंतर हे सांगाडा असणार का तो वर्ग असेल, किंवा डान्स प्रॅक्टिस करताना हलवलेले टेबल, किंवा धापाधुपीने केलेले ते, त्याच्यानंतर स्वाध्याय वया जमा करताना सगळ्यात खाली माझी वय असायला पाहिजे. त्याच्यासाठी जे काही खेळ केलेले होते ते असतील. हे फोडाने घेवा एक प्रत्येकाने हातात आणि फोटो काढूया. अर्धे हिंदी आणि अर्धे संस्कृतचे ओके. चला, अशा रीतीने आमचा गेट टुगेदर संपलेला आहे आणि स्वप्नीलराव आम्हाला सोडायला आलेले आहेत. मागे संजीवनी आणि राणी आहे. नाही तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. तर मंडळी, गेट टुगेदरचं नियोजन वगैरे सगळं आम्ही केलं होतं. म्हणजे शीतल वगैरे आम्ही बऱ्याचशा आमच्या अजून मित्रमैत्रिणींना बोलवलं होतं. ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये सगळ्यांना ऍड केलं होतं आणि सगळ्यांना येणं पॉसिबल नव्हतं. ऍक्च्युली मे महिन्यामध्ये हे गेट टुगेदर करायचं ठरलं होतं, पण गेट टुगेदरच्या मुलींना काही 2-3 मुली होत्या ज्यांना नंतर पॉसिबल होतं. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की चला सगळ्यांना जशी वेळ जमेल किंवा हे होईल त्या पद्धतीने करू. कारण खूप गॅप झाला होता. मला वाटतं आमची 10वी झाल्यानंतर 4 ते 5 वर्षात किरणनी एक गेट टुगेदर ऑर्गनाईज केला होता, ज्याची सगळी जबाबदारी किरणनी घेतली होती. आम्ही त्यात अजिबात इन्व्हॉल्व नव्हतो. सर्व म्हणजे सगळ्यांना बोलवण्यापासून सगळं खाण्यापिण्याचं नियोजन करण्यापासून सगळं त्यानं केलं होतं. त्यामध्ये आम्ही नव्हतो, पण आता त्याची खूप आठवण येते हे करत असताना. त्यानंतर आम्ही घरीही जाऊन आलो त्याच्या आईवडिलांना वगैरे भेटून. भावाच्या खूप साऱ्या आठवणी आहेत, त्या अशा इतक्यात जाणाऱ्या नाहीयेत. पण असो, त्यांनी ते नियोजन केलं होतं त्यामुळे आम्ही भेटलो. त्यानंतर आम्ही बरेच वर्ष एकमेकांच्यापासून लांब होतो. मला वाटतं जवळजवळ 15-16 वर्ष झाली आम्ही कोणीच भेटलो नव्हतं. हा, त्यातले सूरज म्हणजे माझा पिंट्या आणि चितली मेघा किंवा आमच्या गावातल्या ज्या स्वाती वगैरे आहेत, आम्ही भेटत होतो. एकदा वर्षातून एक तरी आमची भेट व्हायची. पण बाकीचे जे सगळे होते ते बऱ्याच वर्षानंतर भेटले. खूप छान सगळ्यांना भेटून आनंद झाला. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. खूप साऱ्या गोष्टी शेअर केल्या. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात काय चाललंय काय नाही हे आम्ही शेअर केलं. आम्ही सकाळी 10:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत तिथे होतो. म्हणजे इतक्या वेळेतलं सगळंच रेकॉर्डिंग झालंय असं नाही. जे काही क्षण मी रेकॉर्ड केले, मला शक्य झाले ते मी शूट केले होते, ते मी तुमच्याशी शेअर केले. आणि हो, आता माझे मित्रमंडळीच म्हणतील आमचं शूटिंग नाही घेतलं की काय यामध्ये किंवा कट केलं काय, असं नाहीये. एडिटिंगमध्ये तुमचं घालवलेलं नाहीये. काय झालं, ज्या वेळेला मी तुमच्याबरोबर पार्टिसिपेट होते कोणतेही गेम खेळताना, त्यावेळेला आपण शूटिंग करायला जे चाळोबा हिल्स मधले मेंबर्स आहेत त्यांच्याकडे दिलं होतं. त्यांनी जेवढं शूटिंग केलं मी ते सगळं रेकॉर्डेड घेतलेलं आहे. फक्त त्यांनी जेवढं केलं तेवढंच मला घ्यायला मिळालं. त्या व्यतिरिक्त मला त्यामध्ये ऍड करू शकत नव्हते मी. पण तुमचं मी कट वगैरे केलेलं नाहीये, तुमचं रेकॉर्डिंग झालंच नव्हतं, त्यामुळे मला त्यामध्ये घेता आलं नाही. पण तरी तुमच्याबरोबर झालेल्या गप्पा गोष्टी मनामध्ये आहेत, आठवणीत आहेत, त्यामुळे त्या तशाच राहणार आहेत. आणि हो, लवकरच आपण नवीन अजून एक गेट टुगेदर करू, ज्यामध्ये अजून जे मेंबर आले नाहीत या गेट टुगेदरला त्यांच्यासोबत सगळ्यांच्या सोबत एकत्र पुन्हा एक गेट टुगेदर नक्कीच करू. सोबतच आपण आपल्या शिक्षक वर्गालाही बोलू, कारण शिक्षकांना भेटणं गरजेचं आहे. ऍक्च्युली ह्यावेळेला आम्ही पॉसिबल झालं नाही, कारण आपला गेट टुगेदर हा फक्त मोजक्या वेळेतच ठरला होता. गेट टुगेदर करायचं, सगळ्यांना बोलवायचं म्हणजे 1-2 महिना आधी त्याचं नियोजन केलं पाहिजे. अचानक करतो म्हणून होत नाही आणि आमचंही अचानक करतो अशा पद्धतीतच झालं.
त्यामुळं शिक्षकांना भेटणं पॉसिबल झालं नाही. नेक्स्ट टाइममध्ये आम्ही शिक्षकांना भेटण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि जे आले नाहीत त्यांना सगळ्यांना एकत्रित आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आयुष्यात काय आहे हो, आयुष्य थोडंसं आहे, त्यामध्ये सगळ्यांशी बोलून भेटून आपण केलेल्या बालपणाच्या आठवणी सगळ्या जाग्या होतात. ऍक्च्युली 10वी पर्यंत हे वय असं असतं की आपल्यावर कोणतीही जबाबदारी नसतं, आपण मनमुरादपणे वावरत असतो, मनाला येईल ते करत असतो. पण त्यानंतर कदाचित आपल्यावर जबाबदारी पडतात. करिअरच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी पडते. मुलींचं लग्न झाले की लग्नानंतर मुलांची, आई वडिलांची, सासू सासऱ्यांची सगळ्यांची जबाबदारी पडते. आणि या सगळ्यातून थोडासा वेळ काढून आपल्या मित्रमैत्रिणींना दिला की जुन्या आठवणी जाग्या होतात, काही बालपणाचे क्षण जागे होतात आणि त्यामुळेच आपल्याला म्हणजे खूप छान मस्त वाटतं. ऍक्च्युली त्या दिवशी आम्ही ज्या वेळेला हा गेट टुगेदर केला ना, त्या दिवशी प्रचंड आनंदित होतो. बाहेर निशांचा आवाज येतोय, निधीने त्याचा अजिबात पटत नाही, तिकडे इग्नोर करा. त्यामुळे त्या दिवशी आम्ही सगळे प्रचंड खुश होतो. आणि आजचा हा व्लॉग ते मी आता एंड करते. मला खूप जास्त बोलायचं आहे पण बोलू शकत नाही, खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो. सो आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही तुमच्या बालमैत्रिणींना किंवा शाळेतल्या मित्रमैत्रिणींना नक्की भेटा, त्यांच्याशी थोडा वेळ घालवा, त्यांना भेटल्यानंतर त्यांची सुखदुःख जाणून घ्या, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत ते एकमेकांच्या बरोबर शेअर होतील, मन हलकं व्हायला मदत होईल. आणि हो, आपल्या मित्रांच्या जवळच किंवा मैत्रिणींच्या जवळच आपलं मन हलकं होतं. बाकी ज्या गोष्टी आपण आई वडिलांना शेअर करू शकत नाही त्या आपण मित्रमैत्रिणींच्या बरोबर शेअर करू शकतो आणि साहजिकच आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. सो तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की भेटा. आणि आम्ही जिथे भेटलो होतो ते चाळोबा हिल्स हे ठिकाण खूप सुंदर आहे. आजरा तालुक्यामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्ही त्या चाळोबा हिल्स या ठिकाणी नक्की भेट द्या. तिथला स्टाफ खूप सुंदर आहे, ठिकाण खूप सुंदर आहे. आम्ही तर पूर्ण आम्हाला एक्सप्लोर करायचं होतं पण ते पॉसिबल झालं नाही, कारण आम्ही आमच्याच तंद्रीत होतो सगळे, म्हणजे आमच्याच दुनियेत सगळे व्यस्त होतो. त्यामुळे बाकीच्या आजूबाजूला तिथे काय काय आहे ते मी एक्सप्लोर नाही केलेलं आहे. नेक्स्ट टाइम कधी जाईन त्यावेळेला तुमच्याशी नक्की शेअर करेन त्या ठिकाणी काय काय आहेत अवेलेबल सोयी सुविधा ते. पण हा, निसर्गरम्य वातावरणात जर तुम्हाला थोडा वेळ घालवायचा असेल, सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यात, झाडाझुडपात, हिरव्यागार ठिकाणी जर कुठे जायचं असेल तर चाळोबा हिल्स एकमेव मस्त असं ठिकाण आहे जिथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता. आणि आजऱ्यातून पुढे गेल्यानंतर आजरा आंबोली रोडवरतीच मला वाटतं एक 4-5 किलोमीटरवरतीच हे चाळोबा हिल्स नावाचं रिसॉर्ट आहे. तुम्ही नक्की तिथे भेटू शकता. स्टाफ खूप सुंदर आहे, जेवण खूप सुंदर आहे आणि आम्हालाही तिथे वेळ घालून खूप छान वाटलं. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त मस्त खा. बाय.